आपण पाहत आहात निपाणी न्यूज, चौफेर घडामोडी। काँग्रेसच्या योजनांमुळे सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावले, सुप्रिया पाटील यांचे प्रतिपादन। काँग्रेस सरकारने निवडणुकीतील जाहीरनाम्याची अंमलबजावणी केली आहे, त्यामुळे 3 वर्षापासून राज्यातील जनतेला त्याचा लाभ होत आहे। अद्यापही अनेक योजना राज्य शासनाकडून अंमलात आणल्या जात आहेत, त्यामुळे कार्यकर्ते व मतदारांनी काँग्रेसच्या पाठीशी राहून पक्ष बळकटीसाठी संघटितपणे कार्य करावं। त्यामुळे भविष्यात पुन्हा काँग्रेस सरकार सत्तेवर येऊन विविध योजनांचा लाभ घेणं शक्य होणार असल्याचं मत कर्नाटक राज्य महिला काँग्रेस सरचिटणीस सुप्रिया पाटील यांनी व्यक्त केले। निपाणी तालुका ब्लॉक काँग्रेस प्रचार समिती पदाधिकाऱ्यांचा येथील काँग्रेस कार्यालयात सत्कार करण्यात आला। यावेळी पाटील बोलत होत्या। किरण कोकरे यांनी स्वागत केलं। त्यानंतर निपाणी तालुका ब्लॉक काँग्रेस प्रचार समिती अध्यक्ष संजय कांबळे, रासाई शेंडूर, उपाध्यक्ष बाबासाहेब किल्लेदार अक्कुळ, महिला अध्यक्ष कल्पना पुजारी आणि निपाणी ब्लॉक सेवादल अध्यक्ष परवीन नवाब यांना हालसितना साखर कारखान्याचे माजी संचालक अशोक अण्णा पाटील, केपीसीसी सदस्य व महिला काँग्रेसचे राज्य जनरल सेक्रेटरी सुप्रिया दत्तकुमार पाटील, केपीसीसी सदस्य व निपाणी ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष राजेश कदम, निपाणी टाउन प्लॅनिंग अध्यक्ष निकू पाटील, माजी जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष पंकज पाटील, युवा नेते सुजय काकासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला। यावेळी माजी सभापती किरण कोकरे, विश्वास पाटील, उपनगराध्यक्ष झाकीर कातरी, प्रशांत नाईक, सुधाकर सोनाळकर, विनोद बल्लारी, रियाज पागवान, निलेश एरुडकर, अनिल श्रीखंडे, रवींद्र श्रीखंडे, धनाजी चव्हाण, दिलीप मलाबादे, महेंद्र सूर्यवंशी, प्रवीण हेगडे, लवकेश गस्ते, बाबुराव गस्ते, इंद्रजित पगाडे, सुमन खवरे, सलमा शेख, रेश्मा चिपळूणकर, वैशाली खोत, मायरा बागवान, संदीप इंगवले आदी कार्यकर्ते उपस्थित होते। अशाच अपडेट्ससाठी निपाणी न्यूजला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट।